नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण भगरीचा भात आणि शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची ते बघणार आहोत। याला काही भागात नाही का वरळी पण म्हणतात आणि वरळीचा भात आणि चमचमीत अशी छान शेंगदाण्याची आमटी बघूया कशी बनवायची ते। तर मी इथे एक वाटीनं हे भगर घेतलेली आहे आणि तिला आता 3 वेळा छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। छान घासून धुवायची आणि असे गाळून घ्यायची तिला। कधी कधी काय असते यातनं बारीक खडे असतात, तर असं मी थोडं थोडं पाणी घेऊन असं गाळून घेतलेली आहे। आता चाळणीत काढून घेते आणि याचं पाणी गळायला ठेवून द्यायचं आहे। पाणी गळल्यानंतर काय होते की छान ही न तेलामध्ये आपण जेव्हा टाकतो की नाही तर छान भाजल्या जाते। अशा प्रकारे पाणी गळत ठेवायचं। मी तेल गरम करून घेतलेलं आहे कढईत, थोडंसं 1 चमचा, आणि आता जिरं घालूया अर्धा चमचा। तुमच्याकडे जिरं खात नसेल तर स्किप करू शकता। आणि आता मी हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे 2-3 कट करून, आणि हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये न शिजल्या पाहिजे। त्यानंतर आपल्याला ना आता ही भगर धुतलेली टाकून घ्यायची आहे आणि ही छान 2-3 मिनिटापर्यंत न तिला परतवून घ्यायची। हा दाणा कसा थोडा फुलून येतो तेव्हा समजायचं की आपली भगर छान भाजल्या गेलेली आहे। बघा या पद्धतीने भाजायची आहे। आता मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, उपवासाचं सेंधे मीठ, आणि आता हिला छान असं परतवून घ्यायचं। बघा याचा दाणा कसा फुलत येत आहे। बघा या पद्धतीने भाजल्या गेली पाहिजे, म्हणजे इतकी छान म्हणजे हा भात बनतो ना भगरीचा। आता मी 2 चमचे न ताक टाकलेला आहे, म्हणजे हा ताक कसा यात नाही का भाजल्या जातो, म्हणजे दाणा एक एक दाण्यामध्ये ताकाचा आपल्याला चवी येते। आणि 3 वाट्यानं मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। आता ते पाणी आपण यातनं मिक्स करायचं आणि छान खदखदून शिजवून घ्यायचं। बघा थोडं शिजल्यानंतर आता आपल्याला हे ना पुन्हा ढवळून घ्यायचं आहे। 2 चमचेनं मी आता इथे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे, भाजलेला शेंगदाण्याचा आहे। मी या प्रकारे ना भाजून त्याचा कूट करून ठेवत असते, म्हणजे वेळेवर आपल्याला कोणत्याही पदार्थात तो कामी येतो। आता हे ना छान मिक्स करून घ्यायचं। तुम्हाला ना हा मोकळा हवा असेल जास्त तर तुम्ही 2.5 वाट्या पाणी टाकायचं, पण ना भात थंड होऊन की नाही छान खूप मोकळा होतो। मला थोडा सैलसरच पाहिजे होता तर मी 3 वाट्या टाकलेला आहे। परंतु ना जास्त मोकळा पण तो ताक असतं ना आपली आमटी त्याच्यासोबत छान लागतो। बघा भात तयार झालेला आहे, शिजलेला आहे। आता आपण ना आमटी करूया। प्रथम ना मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे कढईमध्ये। आता अर्धा चमचा जिरे घालूया आणि मी हिरवी मिरची आणि नाही का जिरे असं वाटून घेतलेलं आहे, त्याचा ठेचा करून घेतलेला आहे। ते छान तेलामध्ये परतवायचं। चांगलं शिजलं पाहिजे तेलामध्ये, कच्चं राहिलं तर चवी व्यवस्थित वाटत नाही। बघा या प्रकारे आता मी 2 चमचेनं शेंगदाण्याचा हा भाजलेला शेंगदाण्याचा आहे तो कूट टाकून घ्यायचा। यामध्ये ना तुम्ही 1 बटाटा ही टाकू शकता उकडलेला, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। बटाट्याला किसून घ्यायचं आणि मग यात मिक्स करू शकता। मी यापूर्वी तशी रेसिपी दाखवलेली आहे। आता मी 1 वाटीनं ताक घेतलेलं आहे, ताक टाकून घ्यायचं। त्यानंतर ना लगेचच गॅस बंद करायची, म्हणजे काय होतं आपलं ताक फाटणार नाही। थोडं गोड आंबट चवी आवडत असेल तर तुम्ही थोडी साखर टाकू शकता। बघा आपली गरमागरम भगरीचा भात आणि आमटी तयार झालेली आहे, खूपच छान। बघा एकदम गरमागरम आणि मस्त चवीला तर इतकी भन्नाट, खूपच छान।
आणि ही आपली आमटी तयार झालेली आहे. उपवास असतो तर थोडंसं आपल्याला एनर्जी पाहिजे, त्यासाठी अशा प्रकारचे पदार्थ करून खायचे. तर काय होतं, दिवसभर चांगलं फील होतं आपल्याला. कामही करावं लागतं. बघा अशी भगरीचा भात आणि आमटी तयार झालेली आहे. खूप मस्त भगर छान तयार झालेला आहे आणि दिवसभर आपल्याला एनर्जी फील होते. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.